कोल्हापूर जिल्ह्यातील धरण नद्यांमधील पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने पुराचा धोका जाणवू लागला आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळी समीप आली आहे। जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे। त्यामुळे आजही जिल्ह्यात सर्वत्र पाऊस राहिला। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत येऊ लागले आहे। पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित केले जात आहे। नदीची पाणी पातळी सायंकाळी 7 वाजता 41 फूट 5 इंच अशी होती, ती धोका पातळी 43 फूट या दिशेने धावत आहे। यामुळे नदीकाठावरील गावांची धास्ती वाढत आहे। जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरण 80% भरले असून त्यातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा, कासारी, कडवी, कुंभी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा अशा सर्वच धरणामध्ये पाणीसाठा वाढत चाललेला आहे। जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 68 मिलीमीटर पाऊस पडला आहे। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।